श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची भक्ती खूप करतात। विष्णू नंतर जगाचा कारभार भगवान शंकरांकडे सोपवलेला असतो, त्यामुळे श्रावण महिना हा पावन महिना आहे असे सुद्धा म्हणतात। त्यामुळे मी आली आहे ओंकारेश्वर मंदिरामध्ये। वांगणी स्टेशन पासून वेस्ट साइडला अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे। तिथून माझं माहेर अगदीच जवळ आहे, त्यामुळेच हा योग आला। तर इथे मी स्वच्छ असं पाय धुवून मग आली मंदिराच्या दिशेने पाया पडण्यासाठी। तर इथे मी नंदीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराची पिंड आणि मूर्ती आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी गेले। इथे मी भगवान शंकरांना जल, धूप, दीप आणि फळ अर्पण केलं आणि त्यानंतर इथे अजून 2-3 मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं। म्हणजेच एका मंदिरामध्ये 2 मंदिर आहे। तर इथे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि संत तुकोबा महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं। त्यांना नमस्कार करून मी इथे बॅक साइडला असलेल्या एका मंदिरात गेली। इथे सर्व देवींचं एकसाथ दर्शन होतं। सोमवारी खूपच गर्दी असते आणि इतर वेळी आले की इथे इतकी गर्दी नसते। तर इथे जे एका देवीचं मंदिर आहे तिथे मी सर्व देवींचं दर्शन एकसाथ घेतलं आणि मग निघाली घराच्या दिशेने। मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि इथे लग्न सुद्धा लागतात। इथे मोठं असं मंगल कार्यालय आहे आणि सर्व मंगल कार्यालयाच्या वस्तू भाड्याने सुद्धा भेटतात। तुम्हाला यायचं असेल तर नक्की संपर्क साधा। भेटूया